सोयीने राहतील. त्यांच्या यशाचं खरं सिक्रेट म्हणजे परिवार आणि मित्रांचं अफाट निस्वार्थी पाठबळ. आणि एक खास गोष्ट म्हणजे ते नवश्री भजन मंडळ घाटकोपर या 25 ते 30 लोकांच्या मंडळाचे संस्थापक आहेत. हा भजनाचा कार्यक्रम आहे आणि या मागील 13 वर्षापासून ते यशस्वीपणे व्यवस्थापन करत आहेत. चला तर मग जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया यूबीसी लाईव्ह इव्हेंटचे सर्वेसर्वा श्री सतीश रवींद्र गोसावी. सतीश सर, तुम्हाला 11 मिनिटाचा टाइम आहे. तुम्ही 9 मिनिट यूज करू शकता, 2 मिनिट क्वेश्चन आन्सर. थँक्यू साई सर, इतक्या छान पद्धतीने माझं इंट्रोडक्शन करून दिलं. पहिल्यांदाच प्रेझेंटेशन करतोय, आयुष्यातलं पहिलं प्रेझेंटेशन आहे. सो थोडंसं दडपण आहे, पण माहिती आहे की सगळे आपलेच लोक आहेत. सो तशी फारशी भीती नाही आहे. नमस्कार. आणि त्यापूर्वी मी सगळ्या जे उपस्थित क्रॉस चॅप्टर मेंबर्स आहेत, आपले नावचे मेंबर्स आहेत, सगळे सीएसटीज, यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली. नमस्कार, मी सतीश गोसावी. माझ्या कंपनीचं नाव आहे यूबीसी लाईव्ह इव्हेंट्स. आमची टॅगलाईन आहे युअर इव्हेंट आर रिस्पॉन्सिबिलिटी. यूबीसी लाईव्ह इव्हेंट्स ही बेसिकली एक लाईव्ह स्ट्रीमिंग आणि ब्रॉडकास्टिंग कंपनी आहे जी मल्टी कॅम्प लाईव्ह स्ट्रीमिंग करते. हे जे पहिल्या पेज त्याच्यावर माझाच फोटो आहे, कारण माझ्या कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर सध्या मीच आहे. सो मी बिलीव्ह करतो की आपला प्रोडक्ट आहे ते आपण पुढे येऊन एस्टॅब्लिश केलं पाहिजे, आणि त्यासाठी माझाच फोटो मी माझ्या पहिल्या स्क्रीनवर लावलाय. नेक्स्ट स्लाइड प्लीज. थोडक्यात माझ्या कंपनी नक्की करते काय आणि त्याचं थोडंसं इंट्रोडक्शन देतो. आम्ही एक लाईव्ह स्ट्रीमिंग आणि ब्रॉडकास्टिंग मध्ये एक एक्सपर्ट कंपनी आहोत, कारण आम्ही गेले 5 ते 6 वर्ष या फील्डमध्ये एक क्वालिटी आउटपुट देतोय. त्या व्यतिरिक्त क्रिकेट टुर्नामेंट्स म्हणजे स्पोर्ट्स इव्हेंट्स बेसिकली हा आमचा फोर्टे आहे. स्पोर्ट्स इव्हेंट्स मध्ये मुंबईत एका मोबाईल शूट पासून सुरू केलेला सुरुवात आम्ही मल्टी कॅम लाईव्ह स्ट्रीमिंग HD क्वालिटी 4K क्वालिटी मध्ये कन्वर्ट केलंय. सो स्पेशलायझेशन आहे आमचं स्पोर्ट्स इव्हेंट्स मध्ये. लीग टुर्नामेंट्स ज्या होतात मुंबईवर, तिथे आमचं खूप चांगलं नाव आहे. आमच्या कंपनीचं, आमच्या यूबीसी लाईव्ह इव्हेंट कंपनीचं खूप मोठं नाव आहे. आणि याचा प्रूव्हन रेकॉर्ड आहे की आम्ही आतापर्यंत 1000पेक्षा जास्त सक्सेसफुल इव्हेंट्स आतापर्यंत आम्ही कम्प्लीट केले. ओव्हरऑल हे बेसिक इंट्रोडक्शन आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर आमच्या बिझनेसमध्ये बेसिकली प्रॉब्लेम्स काय असतात आणि त्यावरती आम्ही कसं काम करतो. बेसिकली प्रॉब्लेम्स असतात की बऱ्याचदा व्हिडिओची जी क्वालिटी असते, जे कॉमन इश्यूज आहेत, व्हिडिओची क्वालिटी पुअर असते. डिलेज मध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग केलं जातं, खूप लेट मध्ये. नॉर्मली एक बफर टाइम असतो जो युट्यूब किंवा फेसबुक वरती असतो, तो 8 ते 10 सेकंदाचा असतो. तो बेसिक आहे, तेवढा असतो सगळीकडे. पण त्या व्यतिरिक्त पण बऱ्याचदा डिलेज मध्ये आपल्याला स्ट्रीमिंग बघायला भेटते विथ पुअर क्वालिटी. सो त्याच्यावरती आम्ही खूप जास्त लक्ष देतो. ऑडिओ क्वालिटी हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे या फील्ड मधला, जिथे बरेच लोक स्ट्रगल करताना दिसतात. कारण कोणताही इव्हेंट लोकांपर्यंत पोहोचवायचा तर व्हिज्युअल फक्त दिसून उपयोग नसतो, तर तुमची ऑडिओ क्वालिटी किती छान जाते आणि ती किती प्युअरली लोकांपर्यंत पोहोचते, हा एक खूप मोठा फॅक्टर असतो. त्याचप्रमाणे लिमिटेड रीच असते. बरेच जे चॅनल्स असतात ते लोक लाईव्ह स्ट्रीम तर करतात, पण त्यांच्याकडे बेस नसतो. आम्ही आमचं चॅनल सुरू केलं होतं 2017 मध्ये. मी बिझनेस सुरू केला 2019-20च्या आसपास, कारण 2 वर्ष आम्ही चॅनल एस्टॅब्लिश करायला दिले. मोबाईल शूट करून आम्ही बेसिकली आमचं चॅनल ग्रो केलं होतं आणि त्यानंतर आम्ही या बिझनेसमध्ये उतरलो होतो. सो रीच हा एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, ज्याच्यावर आम्ही आधीच काम केलं. नेक्स्ट स्लाइड प्लीज. तर आम्ही काय देतो याच्यावरती आम्ही देतो काय, तर आम्ही 4K आणि HD मल्टी कॅमेरा लाईव्ह स्ट्रीम, क्वालिटी लाईव्ह स्ट्रीम आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा एक प्रयत्न असतो. ज्या स्पोर्ट्स टुर्नामेंट्स होतात बेसिकली त्याच्यामध्ये हायलाइट्स हा एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर असतो. जसं की आपण एखादा इव्हेंट शूट करतोय, तो समजा 10 तासाचा आहे, तर त्याच्यामध्ये एक मॅच झाली आणि ती एक मॅच आम्हाला बघायची फक्त वेगळी, तर ती आम्ही इन्स्टंटली तेव्हाच्या तेव्हा ती अपलोड करून देतो आपल्याला, जेणेकरून त्याच वेळी काही क्षणात आपल्याला ती मॅच पूर्ण एक पाहता येईल. सो इन्स्टंट एडिटिंग म्हणता येईल या गोष्टीला आपल्याला. त्याप्रमाणे रिप्ले हा एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. जसं आपण इंटरनॅशनल मॅचेस बघतो, त्याच्यामध्ये रिप्लेस किंवा रिव्ह्यूज हा एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जेव्हा आपण क्रिकेट टुर्नामेंट्स करत असतो किंवा स्पोर्ट्स. येस, सो त्यामुळे या फॅक्टरचा ॲज अन टुर्नामेंट किंवा ऑर्गनायझर्स खूप चांगला इम्पॅक्ट येतो, जेणेकरून आपली टुर्नामेंट स्मूथ, आपला एक इव्हेंट स्मूथ जाऊ शकतो विदाउट एनी कॉन्ट्रोवर्सी. त्यानंतर प्रोफेशनल ग्राफिक्स आम्ही देतो. प्रोफेशनल ग्राफिक्स म्हणजे समजा तुमचा एक इव्हेंट आहे, तो एका ब्रँडशी कनेक्टेड आहे आणि तुम्हाला त्याचे ग्राफिक्स हवेत तुमच्या इव्हेंटमध्ये. जसं 4-6 विकेटला काही ग्राफिक्स येतात आपल्या, आपण बघू शकतो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. तर त्या ग्राफिक्सवरती जर तुम्हाला ते कस्टमाइज हवे असतील तर आम्ही ते कस्टमाइज सुद्धा करून देतो. स्कोरिंगचे ओव्हरलेज आमचं फोर्टे आहे, कारण आमची टीम स्कोरिंगमध्ये, ॲक्युरेसीमध्ये मुंबईमध्ये त्यांचं नाव आहे. म्हणजे क्रिक हिरोज किंवा मल्टिपल ॲप्सचे आमचे टाईप आहेत, त्यांचे ॲप्स आम्ही वापरून स्कोरिंग किंवा जे बाकी पण स्पोर्ट्स आहेत, जसं बॅडमिंटन असेल, फुटबॉल असेल, या स्पोर्ट्समध्ये पण आम्ही क्वालिटी स्कोरिंग देतो. आणि मल्टी प्लॅटफॉर्म्सवरती आम्ही आमची ब्रॉडकास्टिंग करतो. जसं फेसबुक आहे, युट्यूब आमचा फोटो आहे, बिकॉज आमचा बेस युट्यूबचा आहे. सो आम्हाला युट्यूबमुळे बरंचसं काम मिळतं. सो युट्यूब इज वन ऑफ देम. आणि फेसबुक, इंस्टाग्राम यावर देखील आपण आपले इव्हेंट लाईव्ह करू शकतो. नेक्स्ट आहे
सो हे काही आमच्या सर्व्हिसेस आहेत, म्हणजे टीम आहे, त्यांचे काही पिक्स लावून मी या सर्व्हिसेस आम्ही काय काय देतो ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय. स्पोर्ट्स इव्हेंट्स आमचा फोर्टे, जसं मी म्हटलं त्याचप्रमाणे आम्ही कल्चरल इव्हेंट्स कव्हर करतो. कॉर्पोरेट इव्हेंट्स, मीटिंग्स आम्ही कव्हर करतो. झूम मीटिंग बऱ्याचदा आम्ही कव्हर केल्या. वेडिंग्स पण बऱ्याचदा लोक लाईव्ह करतात. काही लोकांचे रिलेटिव्ह फॉरेन मधनं बघत असतात, त्यांचे इव्हेंट्स त्यांना मिळत नाही बघायला, सो ते आम्हाला वेडिंगसाठी देखील हायर करतात. पॉलिटिकल इव्हेंट्स, नुकताच नवरात्रीमध्ये नवरंग साडी भेट म्हणून घाटकोपरचे मनसे विभाग अध्यक्ष आहेत गणेश चुक्कल म्हणून, त्यांनी आताच नवरंग साडी भेट म्हणून महिलांना मोफत साडी वाटप केलं होतं. तर त्या निमित्ताने आम्ही त्यांचं 9 दिवस लाईव्ह स्ट्रीमिंग केलं. किंवा तुमचे काही पर्सनल इव्हेंट असतील तर ते देखील आपण लाईव्ह करतो. हे एक आमचं युट्यूब अनालिटिक्स, जसं मी म्हटलं की आमचा बेस समजा आम्ही जो क्रिएट केला तो युट्यूबच्या बेसिसवरती केला. आज आम्हाला आमचे सबस्क्रायबर बघून काम मिळतं. सो मार्केटमध्ये या अनालिटिक्सची खूप व्हॅल्यू आहे, म्हणून मी एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला देऊ इच्छितो. आमचे टोटल आता आमच्या चॅनलचे व्ह्यूज आहेत 33 मिलियन. त्याचप्रमाणे आमचा जो वॉच टाइम आहे, जेवढ्या तास आमचं चॅनल बघितलं गेले ते आहे 1.1 मिलियन. आमचे टोटल सबस्क्रायबर आता आहेत 57.2. आणि या चॅनलची आम्ही ओव्हरऑल एस्टिमेट जो युट्यूब कडून मिळवलाय तो आहे 4,82,000 रुपये. हा युट्यूब म्हणजे बऱ्याचदा लोकांना प्रश्न पडतो की युट्यूब पैसे देते का, तर हो युट्यूब पैसे देतात. जर तुम्ही युट्यूब वरती चांगला कंटेंट, लोकांना दाखवणारा कंटेंट जर अपलोड केला तर युट्यूब पैसे देतात. त्याचं एक्झाम्पल आहे 4,82,000 रुपये. हे फक्त युट्यूब कडून आलेलं पेमेंट आहे, माझा बिझनेस वेगळा आहे. सो नेक्स्ट स्लाइड प्लीज. हा, मी जसं साई सरांनी माझ्या बायोशीट मध्ये सांगितलं, मी बिझनेस करतो पण माझा बिझनेस मी एन्जॉय करतो बिकॉज ऑफ देम. ही माझी कोर म्हणण्यापेक्षा जवळची फॅमिली वाली टीम आहे, ज्याच्यात माझे फॅमिली मेंबर्स आहेत. जसं सरांनी सांगितलं माझं एक भजनी मंडळ आहे, तर त्याच्यात एक 20-25 जणांचा काउंट आहे. माझे सगळे मित्र आहेत, एकही माझा परमनंट एम्प्लॉई नाही, सगळे फ्रीलान्सर आहेत. पण ही एवढी मोठी टीम आहे ज्यांच्यामुळे हा बिझनेस आज मी सक्सेसफुली रन करू शकतोय. कॉलेज स्टुडंट देखील आहेत ज्यांना खूप डेस्परेटली या बिझनेसचा पार्ट व्हायचा आहे. जसं सरांनी म्हटलं, माझा एक विश आहे की ह्या सगळ्यांना, आणि त्यांना माझ्याबरोबर काम करायची खूप जास्त उत्सुकता आहे. सो त्यांना जॉब किंवा जे थोडे कमी शिकले आहेत किंवा काही लोकांचा शिक्षणात तितका इंटरेस्ट नसतो, पण हे सगळे आहेत. यात माझे बरेचसे फॅमिली, माझी वाईफ आहे, माझे 2 मोठे भाऊ आहेत, बरेच माझे फॅमिली मेंबर्स आहेत. सो जो बिझनेस चाललाय तो या सगळ्यांमुळे. नेक्स्ट टाइम. बेसिक माझे काही आस्क आहेत की ज्या MNC कंपनीज आहेत आपल्या कॉन्टॅक्टमध्ये, कॉर्पोरेट कंपनीज ज्या आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असतील, बेसिकली रेसिडेन्शियल कॉन्टॅक्ट मला खूप हवेत. कारण मी आता नीलकंठ आणि वाधवा अशा ग्रुपशी असोसिएट आहे, ज्यांचे मी इयरली इव्हेंट मॅनेज करतो. वर्षभरात त्यांचे जे काही इव्हेंट्स होतील ते मी मॅनेज करत असतो, इन्क्लुडिंग स्पोर्ट्स इव्हेंट. सो रेसिडेंटल सोसायटीज माझा किंवा स्पोर्ट्स असोसिएशन पण आता मी ट्राय करतोय की मी काही मीटिंग्स करेन, आणि स्पोर्ट्स असोसिएशन जे आहेत ज्यांच्या कंटिन्युअसली स्पोर्ट्स इव्हेंट्स वेगवेगळ्या पद्धतीचे होत असतात. सो माझा प्रयत्न आहे की मी त्यांच्याशी पण कनेक्ट करेन. सो तुमचे काही कॉन्टॅक्ट असतील तर मला नक्कीच आवडेल त्यांच्याशी कनेक्ट करायला. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आणि माझे गिव्स आहेत, मी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कॉर्पोरेट इव्हेंट्स करतो. जीना, मक्स अशा माझ्या बऱ्याच शिपिंग कंपनीचे टायप आहेत ज्यांच्याबरोबर मी काम करत असतो. बरेच रेसिडेन्शियल कॉन्टॅक्ट आहेत जसं मी आता सांगितलं. सो ते माझे गिव्स असतील जे मी तुम्हाला देऊ शकतो. एक मिनिट, याच्यानंतर एक व्हिडिओ क्लिप प्ले होईल जी आम्ही जे काम करतो ते कशा पद्धतीने चालतं, वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट्स आम्ही कसे करतो त्याचा एक छोटासा ओव्हरव्ह्यू या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळेल. बघा. चॅनल आता मात्र अलीकडच्या काळामध्ये विस्तारित होऊ लागलाय, त्याची देखील उंची वाढू लागली. तर युट्यूबला ही संकल्पना पूर्वी जर असती ना तर नक्कीच अनेक मेमरी मात्र कव्हर करता आल्या असत्या. आवर्जून सांगेल की सतीश गोसावी यांनी देखील मोबाईलवर शूट करता करता आता मात्र कुठेतरी गगन भरारी घेतली आणि युट्यूब लाईव्हला मात्र एक वेगळाच त्यांनी देखील असलेल्या क्रीडा स्पर्धेला दर्जा देण्याचं कार्य मात्र त्यांच्या माध्यमातून केलं जाते. त्यांच्या चॅनलला देखील आपण सबस्क्राईब करायचे, कारण अलीकडे त्याचे 57,000 सबस्क्राईब फॉलोवर वाढले. आपण देखील त्याला मात्र सबस्क्राईब करायचे आणि घरबसल्या क्रीडा स्पर्धेचा आनंद घ्यायचा. थँक्यू. आमचे जे इव्हेंट्स करतो आम्ही ट्राय करतो की त्याचा एक शॉर्ट क्लिप प्रत्येक इव्हेंटचं असावं, म्हणजे ते ऑर्गनायझर्सना पण एक त्यांच्या कार्यक्रमाचा ओव्हरव्ह्यू मिळतो आणि आम्हाला पण आमचा एक डेटा म्हणून एक व्हिडिओ मिळतो. सो आम्ही प्रत्येक इव्हेंटचा एक व्हिडिओ बनवत असतो, त्यातले काही व्हिडिओ मी आपल्याला दाखवले. या व्यतिरिक्त एक छोटीशी गोष्ट सांगायची की ना, 2023 मध्ये ना एक ICCचा वर्ल्ड कप झाला होता जो 300 मिलियन लोकांनी एका वेळी लाईव्ह पाहिला होता. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. 2000 इंडिया आणि ऑस्ट्रेलिया मॅच होती, इफ आय एम नॉट रॉंग. तर ना याच्यावरनं ना एक सर्वे झाला तेव्हा कळलं की 80% लोकांना ना
प्री रेकॉर्डेड व्हिडिओ बघण्यापेक्षा लाईव्ह व्हिडिओ बघायला जास्त आवडतात, कारण त्याच्यामध्ये ना एक वेगळीच उत्सुकता असते. जसं लाईव्ह मॅच मिस नाही करत बऱ्याचदा. तो खूप डिमांड आहे या कामाची, आणि मला वाटतं की चांगल्या पद्धतीने जेवढं मला शक्य होतं, जेवढ्या सोप्या पद्धतीने पोहोचवता येईल तेवढं मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. थँक्यू सो मच. एक बेसिक गोष्ट तुम्ही करू शकता सर. नेक्स्ट स्लाइड. सगळ्यांचा खरंच मनापासून आभार. मला छान पद्धतीने तुम्ही ऐकून घेतलं. एक बेसिक गोष्ट तुम्ही माझ्यासाठी आता करू शकता की माझं जे युट्यूब चॅनल आहे UBC लाईव्ह इव्हेंट्स, त्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आपला जो टार्गेट आहे सरांनी सांगितलं आपल्याला 1 लाख सबस्क्रायबर्स पुढच्या वर्षीपर्यंत कम्प्लीट करायचे. सो थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता. आमचे बरेच शॉर्ट व्हिडिओ तिकडे असतात. खरंच सगळ्यांचं मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. सर तुमच्याकडे अजून 1 मिनिट आहे. कुणाला काही क्वेश्चन असतील तर आपण पहिल्यांदा घेणार आहोत. आंबेडकर सर 3 शब्द वाढले. थँक्यू. सेकंड थिंग, तुम्ही जर आम्हाला कमर्शियल टर्म तुम्ही सांगाल का, तुम्ही पर डे आर्ट चार्जेस करता, काही थोडे बेसिक इम्पॉर्टंट कमर्शियल इन्फॉर्मेशन. तसं सांगायला गेली तर 1 hour 1K असं आपण एक बेसिक घेऊ शकतो. बट इट डिपेंड्स ऑन आवर्स आणि कोणत्या ठिकाणी इव्हेंट आहे, त्याची ट्रॅव्हलिंग आणि बाकी तुम्हाला काय काय एक्स्ट्रा गोष्टी त्यात हव्यात, त्यानुसार रेट्स व्हेरी करतात सर. येस मॅम. हे फक्त तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग करता की समजा कोणाचं सेशन असेल की तुम्ही ते रेकॉर्डिंग पण देऊ शकता? रेकॉर्डिंग आमचं काम नाहीये, पण जे इव्हेंट्स आम्ही लाईव्ह करतो ना, त्याचा एक समजा आम्ही 10 तासाचा इव्हेंट जर लाईव्ह केलाय तर त्याची 10 तासाचं फुटेज आमच्याकडे असतं, ते आम्ही तुम्हाला देऊ शकतो. बट इट इज नॉट लाईक दॅट व्हिडिओग्राफी की तुम्हाला नंतर त्या बेसिक कट करून मिळते. देऊ शकतो आम्ही, पण आमचं काम नाहीये. सर एक काही नवीन हे चालू झालंय की काही जे मुंज असतं किंवा काही बर्थडेज वगैरे असतात ते पण आपण लाईव्ह करतो. हो आम्ही, आणि ते आपल्या चॅनल वरती परमनंट तसंच राहतात. येस कसं आहे, जर कॉपीराईट कंटेंट नसेल, बऱ्याचदा युट्यूब वरती ऑडिओ वापरून कॉपीराईट क्लेम किंवा कॉपीराईट स्ट्राईक येतात. त्यामुळे 99 मधले 1% आपण बघूया की व्हिडिओ जाऊ शकतात. त्याचा आमच्याकडे बॅकअप असतो, आम्ही तो तुम्हाला वेगळा देतो. बट 99% व्हिडिओ तसेच लाईव्ह जर का आपण काही सॉन्ग, येस, एखादं सॉन्ग जे कुठल्या तरी मोठ्या ब्रँड, फॉर एक्झाम्पल सारेगमपा आहे, खूप मोठा ब्रँड आहे, त्यांचे म्युझिक जर तुम्ही तुमच्या व्हिडिओ मध्ये वापराल, लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये वापराल, तर ऑब्व्हियसली ते लोक कॉपीराईट स्ट्राईक किंवा क्लेम करू शकतो. आपण टेस्टिमोनियल घेऊया आता. ओके, टेस्टिमोनियल एकच घेतो आणि आपण पुढच्या मीटिंगला जातो. सरांचा प्रवास जसं सांगितलं तसं सरांनी मोबाईल पासून सुरुवात केली होती आणि आज सरांची ही अख्खी टीम आहे आणि UBC लाईव्ह इव्हेंट 57,000 मोर क्रॉस केलेले आहेत आणि ते अगदी झपाट्याने वाढत आहेत. क्रिकेटच्या टुर्नामेंट जर कुठेही असतील, क्रिकेटच्या टुर्नामेंट जर आपल्या डोक्यात आली, महाराष्ट्रात असू दे किंवा कुठेही बाहेर असू दे, एकच नाव पाहिजे, UBC लाईव्ह इव्हेंट. सो खरंच जोरदार आहे. तुमचा प्रवास खूप मोठा होऊ दे. सगळ्यांचा खरंच मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच. सगळ्या तिन्हीच्या तिन्ही प्रेझेंटरसाठी